नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. प्राचीन आयुर्वेदिक ज्ञान आणि आपल्या शरीरात सूज निर्माण होण्याची जी प्रक्रिया असते त्याची आपण आज सांगड घालणार आहोत. श्वयथू, ज्याला आपण साध्या भाषेत सूज आणि आधुनिक विज्ञानात इडिमा म्हणतो, त्याचं चरक संहितेत अत्यंत सखोल असं वर्णन आहे. बघा, ही नुसती त्वचेवर दिसणारी सूज नसते, तर शरीराच्या आत चाललेल्या एका मोठ्या गडबडीचा तो परिणाम असतो. आणि हेच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एका विशिष्ट क्रमाने जाणार आहोत. आधी व्याख्या आणि ती सूज कशी तयार होते हे पाहू. मग त्याचे प्रकार, लक्षणे आणि उपद्रव बघू. आणि शेवटी उपचार आणि पथ्य अपथ्य यावर चर्चा करू. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. श्वयथू म्हणजे नक्की काय आणि त्याची संप्राप्ती कशी होते? इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी ही आहे की सूज येणं ही काही अचानक घडणारी घटना अजिबात नाही. तो आपल्या शरीरातील दोषांच्या असंतुलनाचा थेट परिणाम आहे. जेव्हा वात, पित्त आणि कफ हे दोष बिघडतात किंवा प्रकोपित होतात, तेव्हा शरीरात विकृती निर्माण होते आणि त्याचाच परिणाम म्हणून शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर सूज येते. आता हे का होतं याची कारणे ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली ही कारणे आपल्या आजच्या जीवनशैलीशी अगदी मिळतीजुळती आहेत. दीर्घकाळ एका जागी बसून राहणं, दिवसा झोप काढणं, व्यायामाचा पूर्ण अभाव आणि पचायला जड किंवा खूप जास्त खारट अन्न खाणं यांसारख्या आपल्या रोजच्या सवयी श्वयथूसाठी थ्रेट ट्रिगर्स म्हणून काम करतात. आणि या सवयींमुळे आजार कसा वाढतो हे एका डॉमिनो इफेक्टसारखं काम करतं. होतं काय की प्रथम आपण हे चुकीचं खाणं पिणं किंवा चुकीच्या सवयी लावतो, ज्याला निदान सेवन म्हणतात. यामुळे शरीरातील दोष प्रकुपित होतात. हे बिघडलेले दोष आपल्या रसवाहा आणि रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजेच स्रोतसांमध्ये चक्क अडथळा किंवा अवरोध निर्माण करतात. वाहिनी ब्लॉक झाल्यामुळे शरीरात द्रवसंचय होतो, म्हणजेच पाणी साचून राहतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम परिणाम म्हणजे श्वयथू किंवा सूज. हा क्रम समजणं अत्यंत गरजेचं आहे. पण काळजी करू नका. शरीरावर प्रत्यक्ष सूज दिसण्यापूर्वीच आपलं शरीर आपल्याला काही पूर्वसूचना देत असतं. आयुर्वेदात यालाच पूर्वरूप म्हणतात. अचानक शरीर खूप जड वाटायला लागणं, प्रचंड आळस येणं, सूज येण्यापूर्वीच अंगात एक प्रकारचा थाठरपणा जाणवणं आणि सतत थकवा येणं, हे सगळे वॉर्निंग सिग्नल्स आहेत. आणि हे वेळेवर ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढे जाऊया आणि बघूया श्वयथूचे मुख्य प्रकार कोणते आहेत आणि दोषानुसार ते कसे विभागले गेले आहेत. यात गंमत अशी आहे की मूळ आजार सूज हाच असला तरी तो कोणत्या दोषामुळे झालाय यावर त्याची लक्षणं पूर्णपणे बदलतात. उदाहरणार्थ, वात आणि कफज सूजेची तुलना करूया. वातज सूज ही एका जागी राहत नाही. ती अत्यंत वेदनादायी आणि स्पर्शाला कोरडी असते. याउलट कफज सूज ही एकाच जागी स्थिर असते, जड असते आणि त्यात खूप खाज सुटते. या व्यतिरिक्त उष्णतेमुळे निर्माण होणारा पित्तज प्रकार असतो, ज्यामध्ये लालसरपणा आणि जळजळ पाहायला मिळते. त्यानंतर येतो अतिशय गुंतागुंतीचा त्रिदोषज प्रकार, ज्यामध्ये तिन्ही दोषांची एकत्र लक्षणे दिसतात आणि म्हणूनच तो बरा करायला खूप कठीण जातो. आणि सर्वात शेवटी आगंतूज प्रकार, जो मार लागल्यामुळे, विषबाधा किंवा एखादा कीटक चावल्यामुळे होणाऱ्या आघातातून अचानक निर्माण होतो. तिसरा भाग आहे लक्षणे आणि उपद्रव. या सुजेमुळे शरीरात कोणती गुंतागुंत निर्माण होऊ शकते ते आता आपण पाहूया. आता प्रकार कोणताही असो, काही लक्षणे अशी आहेत जी सर्वमान्य आहेत. जेव्हा श्वयथू शरीरात पूर्णपणे पसरतो तेव्हा त्या भागात स्पष्ट सूज दिसणे, प्रचंड जडपणा आणि वेदना जाणवणे, त्वचेचा रंग आणि स्पर्शाची जाणीव बदलणे आणि संपूर्ण शरीरात अशक्तपणा येणे ही सार्वत्रिक लक्षणे हमखास दिसून येतात. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्या. जर आपण प्राथमिक अवस्थेत या सुजेकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे रूपांतर भयंकर गुंतागुंतीमध्ये म्हणजेच उपद्रवांमध्ये होऊ शकतं. ताप येणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा धाप लागणं, जेवणाची इच्छा पूर्णपणे उडणं, वेगवेगळे त्वचा विकार आणि शरीरात कमालीची दुर्बलता येणं यांसारख्या गंभीर समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याला हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही. आता सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, चिकित्सा आणि उपचार. आयुर्वेद यावर काय उपाय सुचवतो? हा आजार मुळापासून बरा करण्याचा मूलभूत सिद्धांत खूप तार्किक आहे. जे चॅनल्स किंवा स्रोतस ब्लॉक झाले आहेत ते मोकळे करणे आणि साचलेलं पाणी शरीराबाहेर काढणे. यासाठी दोष कमी करणे, उपवास म्हणजेच लंघन करवणे, पचन सुधारणारी औषधे देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूत्रल औषधे म्हणजेच डायुरेटिक्स देऊन लघवी वाटे ते साठलेलं पाणी बाहेर काढणे यावर भर दिला जातो.
आपल्या या विश्लेषणाला मूळ ग्रंथांचा पक्का आधार आहे. चरक संहितेतील श्वयथू चिकित्सात्रम बोधक सारणीसारख्या नोंदी पाहिल्या तर त्यात विविध प्रकारच्या सुजेवर कोणती विशिष्ट औषधी वनस्पती वापरावी याचं अगदी सविस्तर आणि अचूक वर्णन केलेलं आढळतं. त्या माहितीचं विश्लेषण केलं तर आपल्याला दिसेल की वात कमी करण्यासाठी पुनर्नवा आणि सुंठ यांसारख्या वनस्पती कशा अचूक काम करतात, तर दुसरीकडे कफजन्य सूज कमी करण्यासाठी गोमूत्र, त्रिकटू आणि निशोतर यांचा वापर कसा केला जातो, हे सगळं अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने मांडलेलं आहे. याच मूळ ग्रंथांमध्ये आणखी खोलवर जाऊन पाहिलं तर हट्टी किंवा सहजासहजी न जाणाऱ्या स्थानिक सुजेसाठी कोणकोणते लेप लावावेत आणि कोणते विशिष्ट काढे वापरावेत याचं अत्यंत प्रगत असं क्लिनिकल मार्गदर्शनही आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा भाग, पथ्य आणि अपथ्य, म्हणजे आहार आणि विहाराचे नियम. आयुर्वेदात सांगितलेला आहार हा मुळात उपचारांचाच एक भाग असतो. यामध्ये पूर्णपणे हलक्या, सहज पचणाऱ्या आणि ब्लॉक झालेल्या वाहिन्या मोकळ्या करणाऱ्या अन्नावर भर दिला जातो. म्हणूनच कुलथ म्हणजेच हुळगे, जुने तांदूळ, मूग आणि कोमट पाणी पिणे या गोष्टी आवर्जून पथ्यकर मानल्या गेल्या आहेत. याउलट शरीरात जडपणा आणणाऱ्या आणि पाणी धरून ठेवणाऱ्या सवयी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. दही खाणं, खूप जास्त मीठ खाणं आणि दिवसा झोप काढणं, बघा याच त्या गोष्टी आहेत ज्यांनी सुरुवातीला शरीरात अवरोध निर्माण करून सूज वाढवली होती. त्यामुळे हे अपथ्य कटाक्षाने टाळलंच पाहिजे. आता शेवटी जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली ही कारणे आणि सिद्धांत आजच्या आपल्या आधुनिक बैठी जीवनशैलीशी किती तंतोतंत जोडतात नाही का? तासांतास एकाच जागी बसून राहणे आणि चुकीचा आहार घेणे यामुळे आज वाढलेला क्रॉनिक इन्फ्लमेशनचा धोका ही याच प्राचीन आजाराची आधुनिक आवृत्ती तर नाही ना? हा विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.